मी दिवसातून एक तरी वेळा राष्ट्र राष्ट्र राष्ट्राचं नाव घेत असतो. त्याचं कारण असं आहे की राष्ट्र जोपर्यंत सुरक्षित आहे, राष्ट्र जोपर्यंत सार्वभौम आहे, राष्ट्र जोपर्यंत आपल्या स्वावलंबी आहे, तोपर्यंत आपलं स्वातंत्र्य अबाधित आहे. आणि ज्यावेळी राष्ट्र लयास जातं त्यावेळी आपलं स्वातंत्र्य नसतं. आता राष्ट्र का महत्वाचं आहे तुम्हाला सांगतो मी, की ज्यावेळेस राष्ट्र मोडकळीस येतं, समजा आपली मिलिटरी बाजूला सरकली तर बाहेरून टोळ्या येऊन आपल्यापर्यंत येऊन धडकतील, इथं हायदोस माजवतील, इथं गोंधळ घालतील. त्यामुळे मिलिटरी आवश्यक आहे. मध्ये जर चुकून कुणी आलाच तर इथं पोलीस व्यवस्था आहे संरक्षित करण्यासाठी, त्यांच्याकडे वेपन आहेत. तिसरी गोष्ट की पटकन आपल्याला जर म्हणजे काही तिकडे अन्नधान्य पाठवायचं असेल तर ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज, आणि आपण ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज तर काही म्हणजे एका दिवसात आपण दिल्लीहून मुंबईला माल आणि मुंबईहून कलकत्त्याला नेऊ शकत नाही. म्हणून आपण फक्त बँकिंगच्या माध्यमातून फंड ट्रान्सफर करून तिकडं तो पैसा खर्च करा आणि लगेच्या लगेच काय जे साहित्य लागते ते घ्या म्हणतो. तर अशा काही व्यवस्था राष्ट्राच्या आहेत की ते राष्ट्राला एकत्रित ठेवतात. आणि ह्या व्यवस्था ज्यावेळेस कोलॅप्स होतात त्यावेळी की आपलं स्वातंत्र्य अबाधित राहत नाही. म्हणून मी बऱ्याच वेळेस असं मला का वाटते माहिती नाही, पण एक गोष्ट सांगतो की कोणत्याही राष्ट्राच्या ऍटलिस्ट 4 व्यवस्था ह्या राजकीय लोकांपासून पूर्णपणे विभक्त असल्या पाहिजेत. नंबर 1 डिफेन्स, नंबर 2 बँकिंग व्यवस्था, नंबर 3 पोलीस संरक्षण अंतर्गत, आणि चौथी गोष्ट न्यायालयीन व्यवस्था. म्हणजे ज्यावेळेस इथं न्यायाची अबाळ होते त्यावेळेस लोक उठाव करतात, ज्यावेळेस इथं पोलीस स्टेशनला जाऊन लोकांना न्याय मिळत नाही त्यावेळेस लोक बंड करतात. आणि शेवटी लोकांचं बंड जर होऊ लागलं तर लोकांमुळेच राष्ट्र तयार होतं. लोकच बंड करू लागले तर राष्ट्र मोडकळीस येतं. त्यामुळे मला आपल्याला सर्वांना असं सांगायचंय की ह्या व्यवस्थेमध्ये जे कुणी आपल्या म्हणजे आता आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकत असतील आणि शासन प्रशासनामध्ये काम करत असतील तर ही व्यवस्था इतकी पारदर्शक पाहिजे की इथल्या कोणत्याही माणसाला वाटलं नाही पाहिजे की माझे पैसे बँकेत ठेवले डुबले, किंवा माझे 50 लाख रुपये होते झिरो अमाऊंट दाखवत आहे. गोंधळ माजतो. डिफेन्स व्यवस्था, तिथं जर करप्शन झालं तर टोळ्याच्या टोळ्यामध्ये पाठवून देतील ते. पोलीस व्यवस्था, इथं पोलीसच पहिला न्याय देतो असं माझं मत आहे. आणि न्यायालयीन व्यवस्था, तर ह्या ऍटलिस्ट 4 व्यवस्था अशा आहेत की तिथं तुमचं पूर्णपणे राजकीय लोकांच्या हस्तक्षेपापासून या व्यवस्था पूर्णपणे विभक्त आणि दूर असल्या पाहिजेत असं माझं मत आहे. आपल्याला काय वाटते मला माहिती नाही, परंतु ह्या व्यवस्था आहेत तोपर्यंतच कोणतंही राष्ट्र आहे. ज्यावेळेस या व्यवस्था कोलॅप्स होतील त्यावेळेस आपण राहणार नाही, आपल्या विकासाच्या संधी पण राहणार नाही.